आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान अपघातामध्ये क्वचितच एखाद्या विमान अपघाताचा त्या ठिकाणी छडा लागलेला आहे. नेमका तो अपघात कशामुळे आणि कुणामुळे झाला या गोष्टीचा तपास लागू शकलेला आहे. अन्यत्र त्या ठिकाणी विमान अपघात हा नेमका कशामुळे होतो आणि कसा झाला या गोष्टीचा तपास लागू शकलेला नाही. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवारांचा जो अपघात झाला, या अपघाताने अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे केले. अनेक प्रश्न त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसह सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये घोळत आहेत. परंतु अजितदादांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यूचं जे राजकारण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या आणि वेगवेगळ्या अजितदादावर प्रेम करणाऱ्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी करू घातलेला आहे. या तपासामध्ये शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत सुद्धा या घटनेचा तपास त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. परंतु काही नेते, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहित पवार, जे अजितदादा पवार यांचे पुतणे आहेत, साहजिक आहे त्यांच्या घरातील, त्यांच्या कुटुंबातील त्यांचा काका असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा राजकारणामध्ये दादा असलेला माणूस गेला. त्यांच्या भावना आपण त्या ठिकाणी समजू शकतो. त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, ही पत्रकार परिषद नॉन पॉलिटिकल, अराजकीय अशी आणि केवळ या अपघाताचा त्या ठिकाणी तपास व्हावा या प्रामाणिक उद्देशाने त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली आणि अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केले. परंतु ही पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकली असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पर्यायानं अजितदादा पवारांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आमच्या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी त्यांची कामगिरी बजावली आहे. त्यांचं काम आणि अजितदादांना जे काही योगदान त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आहे, अप्रत्यक्षरित्या या सर्व नेत्यांवर एक अंगुली दर्शन करण्याचं काम रोहित पवार साहेबांनी त्या ठिकाणी केल्याचं दिसतंय. 27 तारखेला ज्यावेळेला दादा बाय कार पुण्याला आणि पुण्यावरनं बारामतीला जाणार होते, त्यामध्ये पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्यामुळे दादांना त्या ठिकाणी उशीर झाला आणि पूर्व विदर्भातील त्या मोठ्या नेत्याच्या फाईलवर सही करण्यासाठी त्या ठिकाणी दादा थांबले आणि थांबल्यामुळे त्यांनी विमान प्रवास प्रिफर केला, विमानाला प्राधान्य दिलं आणि हा दुर्दैवी अपघात त्या ठिकाणी घडला. म्हणजे एकूणच काय तर पूर्व विदर्भातील जे नेते आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्या ठिकाणी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्षाच्या फाईलवर राईस मिलची वगैरे कुठेतरी एक ती फाईल होती, या फाईलवर सही करण्यासाठी दादा थांबले. तर हा कामाचा दादांचा एक रुटीन, एक प्रोग्राम होता की कुठल्याही कामाला ते प्राधान्य द्यायचे आणि त्या कामाच्या अनुषंगाने ते थांबायचे सुद्धा. तशाच पद्धतीने 27 तारखेला अजितदादा हे पूर्व विदर्भातील म्हणजेच प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या फाईलवर सही करण्यासाठी थांबले आणि थांबल्यामुळेच त्यांचा अपघात त्या ठिकाणी झाला, असा अप्रत्यक्ष आरोप हा रोहित पवार साहेबांनी त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल साहेबांवर केला. त्याचबरोबर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी सुद्धा दादांच्या पडत्या काळामध्ये, दादांच्या अडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी दादांना समर्थ साथ दिलेली आहे. हा इतिहास आणि ही वस्तुस्थिती महाराष्ट्रातील नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करणाऱ्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. सुनील तटकरे साहेब यांनी पक्षासाठी त्या ठिकाणी मेहनत घेतली. सर्व आपलं राजकीय करिअर, आपली राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी पणाला लावून सुद्धा दादाची साथ त्यांनी सोडली नाही. त्यांच्यावर सुद्धा अनेक पक्षातील, इतर पक्षातील जे काही नेते आहेत ते अप्रत्यक्षरित्या या सर्व घटनेला जणू प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच जबाबदार आहेत, अशा पद्धतीचं वातावरण आणि अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न संजय राऊत साहेब असो किंवा इतर पक्षातील काही लोक असो. माझा या सर्व लोकांना एक सवाल आहे, ज्यावेळेला अजितदादा हे पोटतिडकीने आणि कळकळीने त्या ठिकाणी पक्षाच्या, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं पक्षीय काही गोष्टी बोलायचे किंवा काही धोरणं आखायचे, त्यावेळेला या नेत्यांनी दादांच्या या सगळ्या भावनेला आणि त्यांच्या विचाराला तिलांजली देऊन दादांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचं आणि त्या ठिकाणी दादांना राजकीयदृष्ट्या अस्थिर करण्याचं काम केलं. आज दादाच्या पश्चात हे नेते दादांबद्दल आपल्या मनामध्ये किती प्रेम आहे आणि दादांविषयी त्यांना किती आत्मीयता आहे हे दाखवण्याची जणू त्या ठिकाणी स्पर्धाच करत आहेत. माझं म्हणणं आहे की आपलं महाराष्ट्र राज्य हे कायद्याचं राज्य आहे आणि सर्व भारतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक तपास यंत्रणाचा वापर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होत आहे. निश्चितच या अपघाताची सर्व स्तरावर कसून तपासणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि एवढा मोठा नेता आपल्यामधनं तो निघून गेला, सर्व महाराष्ट्राला पोरका करणारी ही घटना ही जी घडली आहे ही दुर्दैवी आहे. परंतु या सगळ्या मृत्यूचं त्या ठिकाणी राजकारण करून दादा त्या ठिकाणी परत येणार नाहीत, ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये
दादांच्या मृत्यूचं राजकारण करून आणि सर्वसामान्य जनता आधीच दादाच्या जाण्यामुळे ती दुःखात डुबलेली आहे. महाराष्ट्रभरातील लाखो लोक हे आज अजूनही या सज्ञातनं, या सगळ्या धक्क्यातनं अजून सावरलेली नसताना वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी नॅरेटिव्ह सेट करणे आणि या अपघाताचा वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आपापल्या परीने त्या ठिकाणी एक जो विचार करतायत आणि त्या विचाराच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी गुमराह करतायत. माझं असं म्हणणं आहे की दादांच्या मृत्यूचं राजकारण न करता दादांनी आपल्याला जो विचार दिला, दादांनी आपल्याला एक राजकीय स्थैर्य दिलं, एक प्लॅटफॉर्म दिला आणि एक मजबूत असं एक पक्ष त्या ठिकाणी, पक्ष संघटन त्या ठिकाणी दिलं आहे. या संघटनाचा, दादांच्या सर्व केलेल्या प्रयत्नांचा त्या ठिकाणी आदर करावा आणि या सगळ्या अपघाताचं राजकारण न करता आणि पक्षांतर्गत त्या ठिकाणी अंतर्गत बंडाळी निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या लोकांनी करू नये. आधीच दादांना अनेक लोकांनी, त्याच्यामध्ये घरचे असतील, दारचे असतील, पक्षातले असतील, पक्षाच्या बाहेरील असतील, अनेक लोकांनी त्या ठिकाणी दादांना अस्थिर करण्याचा, दादांना अस्वस्थ करण्याचा आणि दादांना एक प्रकारची एक याला आपण असुरक्षिततेची भावना म्हणतो, अशा पद्धतीची भावना दादांच्या मनामध्ये निर्माण करून दादांना अस्थिर करण्याचं काम अनेक लोकांनी केलं आहे. आणि या सर्व हडबडीमध्ये, या सर्व गडबडीमध्ये दादांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. माझी पुनश्च एकदा या सर्व नेते मंडळींना कळकळीची विनंती आहे की दादाच्या मृत्यूचं राजकारण न करता दादांनी दिलेला विचार हा पुढे कसा चालेल, दादांनी तळागाळामध्ये सर्व लोकांना त्या ठिकाणी आपलंसं केलंय. या तळागाळातील लोकांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याकडनं, आपल्या पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने केल्या जावं या गोष्टीवर खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. अनेक लोकांनी, सुनेत्राताई पवार यांनी चौथ्या दिवशी त्या ठिकाणी शपथविधी घेतला, त्या गोष्टीवर सुद्धा टीका केली. परंतु सर्वसामान्य कुटुंबामध्ये असलेल्या ज्या काही दुखवट्याच्या गोष्टी असतात त्या वेगळ्या असतात आणि जे पब्लिक फिगर आहेत, जे आपल्या जनतेचं, नागरिकांचं त्या ठिकाणी रोल मॉडेल असतात, अशा लोकांसाठी काही गोष्टी करणं त्या ठिकाणी अनिवार्य असतात. आज सुनेत्राताई यांनी जी शपथ घेतली, या शपथीवर सुद्धा अनेक लोकांनी आक्षेप घेतले, अनेक लोकांनी या गोष्टीला ट्रोल केलं आणि अनेक लोकांनी ही भूमिका कशी चुकीची आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि या सगळ्या गोष्टीतनं कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल असो किंवा सुनील तटकरे साहेब असो किंवा भुजबळ साहेब असो आणि धनंजय मुंडे आणि पक्षातील अनेक नेते, अनेक आमदार की ज्यांनी या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देऊन सुनेत्राताईंना त्या ठिकाणी नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आमदाराची आणि वरिष्ठ नेत्यांची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे करता धरता येतं त्यांची कुठल्याही प्रकारची चूक आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. सेनापती गेल्यानंतर त्या सेनेचं नेतृत्व आणि त्या सेनेचं दातृत्व, त्याचबरोबर त्यांचं जे काही सर्व अंगाने जबाबदारी घेण्याचं काम आहे हे कोणाला तरी करणं आवश्यक असते. अशा सगळ्या भावनेतनं सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी पक्षाची धुरा सांभाळली, पक्षामध्ये असंख्य लाखो करोडो कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं. ही त्यांची चूक नाही असं माझं व्यक्तिगत आणि राजकीय मत आहे. माझी विनंती आहे की अजितदादांनी जी आपल्याला शक्ती दिली, या शक्तीच्या अनुषंगाने, या सर्व ताकदीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्रातील 2 नंबरची त्या ठिकाणी पार्टी आहे आणि ही पार्टी आपल्या मेहनतीतनं, दादाच्या बलिदानातनं त्या ठिकाणी नंबर 1 ची पार्टी कशी होईल याचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. साहजिक आहे, दादांच्या जाण्यामुळे ही उणीव कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी अनेक दशक त्या ठिकाणी भरून निघणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. परंतु दादांच्या पश्चामध्ये ही जबाबदारी कोणीतरी पेलणं आवश्यक आहे आणि ही पेलत असताना सुनेत्राताईंनी ज्या धीरोदत्त पद्धतीने त्या ठिकाणी ही जबाबदारी पेलली आहे, खऱ्या अर्थाने सुनेत्राताईंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी उभा राहण्याची आवश्यकता आहे. आपल्याच पक्षामध्ये काही गोष्टींचा उल्लेख करून त्या ठिकाणी अंतर्गत बंडाळी होईल किंवा आपल्याच पक्षांच्या काही लोकांवर त्या ठिकाणी शंकेच्या नजरेनं पाहायला जाईल अशी कृती आपल्या जबाबदार लोकांनी त्या ठिकाणी करू नये अशी माझी इच्छा आहे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबर अजितदादांनी विलिनीकरणाच्या बाबतीत जो घेतलेला इनिशिएटिव्ह आहे, जो पुढाकार त्यांनी घेतला होता, दादांची शेवटची इच्छा ही विलिनीकरण व्हावा अशी होती. साहजिक आहे, अनेक लोकांना स्वतःच्या राजकीय करिअरची त्या ठिकाणी चिंता वाटत असेल, ती वाटणं साहजिक आहे. परंतु दादांची शेवटची इच्छा ही विलिनीकरण करण्याची होती आणि त्यांनी ते कृतीतनं दाखवून दिलं होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांमध्ये दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतःची अजित पवार गट ही एकत्रित त्या ठिकाणी महानगरपालिका लढून त्यांची जी मनीषा होती, त्यांची जी इच्छा होती ती जगजाहीर केली होती. माझं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी, खुद्द शरद पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी आणि रोहित पवार साहेबांच्या सोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण कसं
होईल आणि या विलिनीकरण करताना एकमेकांचे मन त्या ठिकाणी दुरावणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट्या एका ठिकाणी येऊन महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा पक्ष होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी मार्गक्रमण आणि वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा जे काही नेते अजितदादांच्या मृत्यूचं त्या ठिकाणी राजकारण करतायत त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण या मृत्यूचं अजितदादांच्या या जाण्याचं त्या ठिकाणी राजकारण करून अजितदादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींमध्ये तळागाळातील आणि संपूर्ण सर्व वयोगटातील लोकांमध्ये जी सहानुभूती आहे ती सहानुभूती गमावण्याचं काम आपापसामध्ये भांडणं करून आणि आपापसामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू नये. आणि अजितदादांनी दिलेली शिकवण अजितदादांनी दिलेले विचार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकत्रित राष्ट्रवादी विलिनीकरण झालेल्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवावे आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून जनतेचं कल्याण त्या ठिकाणी कसं होईल आणि जनतेच्या कल्याणाच्या साठी काही गोष्टी ज्या मान्य नसताना सुद्धा किंवा त्या संयुक्तिक नसताना सुद्धा कराव्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.